नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की तुम्ही लवकरच इयत्ता 10वीच्या बोर्डच्या पेपरला सामोरे जाणार आहात। मग आपण तुमच्यासाठी सायन्स आहे त्याचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत चॅप्टर वाईज ते आपण पाहायला सुरुवात केली होती। मग आतापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन हा जो तुमचा जो सायन्स 1 आहे त्याच्यामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण तुमच्यासोबत डिस्कस केले होते। आता जर ते तुम्ही क्वेश्चन पाहिले नसतील तर जी त्या व्हिडिओची लिंक आहे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकताय। आता आजच्या लेक्चर मध्ये आपण तुमचा जो सायन्स 1 आहे त्याचा आपण चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट या चॅप्टर वरील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। माझा ते क्वेश्चन कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात ते आपण आज बघू। माझा फर्स्ट ऑफ ऑल हा जो चॅप्टर आहे जो तुमचा बोर्डाचा पेपर होतो त्याच्यामध्ये 6 ते 7 मार्काचे क्वेश्चन्स आहेत ते या चॅप्टर मधून जनरली विचारले जातात। माझा ते कोणकोणते असू शकतात ते आपण बघू। मला सर्वात प्रथम तुम्ही या चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला डोबेर आणि ट्राइड हा एक पॉइंट दिलाय। मग या पॉइंटवर तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। माझा 1 मार्काला काय विचारलं जाऊ शकतंय तर जो डोबेर आणि ट्राइड लॉ लिहा असा 1 मार्काला विचारला जाईल, किंवा तुम्हाला एखादं ट्राइड दिलं जाईल मग ते डोबेर आणि ट्राइड आहे का नाही आयडेंटिफाय करा असं विचारलं जाईल, किंवा 2 किंवा 3 मार्काला काय विचारलं जाईल की डोबेर आणि ट्राइड लॉ लिहा विथ एक्झाम्पल। असा तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। नंतर तुम्ही नेक्स्ट पेज वर गेल्यानंतर हा एक न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा एक पॉइंट दिसतोय। मग या पॉइंटवर सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 मार्काचे क्वेश्चन येतात। मग 1 मार्काचा क्वेश्चन काय होऊ शकतोय तर न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह लिहा असं तुम्हाला 1 मार्काला क्वेश्चन येईल, किंवा न्यूलँडचा जो लॉ आहे तो कोणत्या एलिमेंट पासून ऍप्लिकेबल आहे, न्यूलँडने जे क्लासिफिकेशन केलं ते किती एलिमेंट त्यावेळी डिस्कव्हर झालं होतं असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, किंवा 2 मार्काला न्यूलँडने जे क्लासिफिकेशन केले त्याची लिमिटेशन काय आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। नंतर नेक्स्ट पेज वर गेल्यानंतर तुम्हाला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल असा एक पॉइंट आहे। याच्यावर सुद्धा तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला किंवा 3 मार्काचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। माझा 1 मार्काचा क्वेश्चन काय येऊ शकतोय तर मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ लिहा। तसंच मेंडेलिव्हच्या ज्यावेळी क्लासिफिकेशन करत होते त्यावेळी ते किती एलिमेंट डिस्कव्हर झाले होते, किंवा मेंडेलचा जो एक प्रकारे जे क्लासिफिकेशन आहे कशावर बेस्ड आहे असे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। आणि 3 मार्काचा क्वेश्चन काय आहे तर जे मेंडेलिव्हने जे क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये जे असलेले मेरिट्स आहेत ते लिहा असा 3 मार्काला क्वेश्चन येतो, किंवा ते जे मेरिट्स आहेत त्यातील जे सेकंड मेरिट्स आहेत त्याच्यामध्ये इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन यांना हे जे एलिमेंट्स होतं त्यांना डिस्कव्हरी नंतर काय नाव देण्यात आलं असा मॅच द फॉलोविंग किंवा कोरिलेशनला प्रश्न येऊ शकतो। तसंच मेंडेलिव्हने जे क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये जे असलेले डिमेरिट्स आहेत ते एक्सप्लेन करा असं सुद्धा 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो। किंवा एक क्वेश्चन आहे की मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये असलेले पिरियड्स आणि त्याच्यामध्ये असलेले ग्रुप्स आहेत त्यांना डिफाईन करा असं तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। नंतर जे नेक्स्ट सांगितलं होतं हेनरी मोसले यांनी जे केलेले क्लासिफिकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला आधारित मोस्ट ऑफ द ह्याच्यावर आधारित प्रश्न फिक्स येतोच। मग तो प्रश्न 1 मार्काचा असेल, 2 मार्काचा असेल, 3 मार्काचा असेल, किंवा ह्याच्यावर आधारित 5 मार्काचा पण क्वेश्चन विचारला जातो। माझा 1 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक लॉ लिहा, किंवा जो ह्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न विचारले जातात, पिरियड, ग्रुप डिफाईन करा असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात। त्यामुळे हा पॉइंट तुम्ही स्किप करायचा नाही, कारण की ह्याच्यावर तुम्हाला 1, 2, 3 किंवा 5 या मार्काचे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात। त्यामुळे हा पॉइंट सरळ पद्धतीने बघायचा। नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक शेल आणि त्याचा एक प्रकारे कॅपॅसिटी हा एक चार्ट दिलाय, तो तुम्ही 2 मार्कासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये विचारला जाऊ शकतो। नंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं मॉडर्न पिरियॉडिक ट्रेंड दिलेत। मला 3 प्रकारचे ट्रेंड दिलेत, व्हॅलन्सी,
नाहीतर ऍटॉमिक साईज, नाहीतर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत ह्यांच्यावर आधारित तुम्हाला सायंटिफिक रिझन मोस्ट ऑफ द विचारले जातात. आणि या चॅप्टरवरील एक तरी सायंटिफिक रिझन आहे तो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. हा, मग ते एक्झरसाइज मध्ये तुम्हाला घेऊ सायंटिफिक रिझन दिलेत. तसंच यातला जो ऍटॉमिक साईज हा जो पॉइंट आहे ह्याच्यावर आधारित 1 मार्काला किंवा 2 मार्काला किंवा याच्यावर आधारित 5 मार्काचा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो तुम्हाला मी तिथं बघा इमेज दाखवल्या, तिथे तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारे क्वेश्चन असतात. नंतर मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ह्याच्यावर सायंटिफिक रिझन विचारतात, पण त्याचबरोबर ह्याच्यावर डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो. मग अशा प्रकारे हे एक्झरसाइज मधील महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे एक्झरसाइज सोडून महत्वाचे क्वेश्चन आपण पाहिले. तसंच या चॅप्टर मधील जो एक्झरसाइज आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. यामधील तुम्ही क्वेश्चन स्किप करू नका, कारण की एक्झरसाइज मधील क्वेश्चन सुद्धा तुम्हाला डायरेक्टली विचारले जातात. मग अशा प्रकारे आपण तुमचा जो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आहे या चॅप्टरवरील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत. जर तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकताय.